माझं नाव सचिन रामचंद्र दळवी. लोणावळ्यापासून 8 किलोमीटर आमचं गाव आहे भाजे म्हणून. शिवरात्रीच्या आदल्या रात्रीला मला अचानक त्रास चालू झाला. त्यावेळेस एका हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी उपचार केले. त्यांनी मला बायपास सजेस्ट केलं होतं. पण माझ्या अनेक मित्रांनी नातेवाईकांनी मला माधवबागचा अनुभव सांगितला. मला त्यांनी सांगितलं की तुम्ही माधवबागला जाऊन एकदा जाऊन बघा. त्यासाठी मी 2 वेळा विजिट दिली. इथं असणारे देशमुख मॅडम त्यांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. व्यवस्थित सगळं समजून सांगितलं. त्यांनी पूर्ण विश्वासात घेतल्यानंतर मी इथे 4 दिवसासाठी ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर इथला स्टाफ, इथलं वातावरण अत्यंत चांगलं आणि मनमिळावू लोक. त्याच्यामुळं पेशंटला असं वाटतच नाही की आपण पेशंट आहे किंवा आपण कुठल्या दवाखान्यात आलो आहे असंही वाटत नाही. आणि इथं आल्यानंतर माझी बी पीसाठी मला इन्शुरन्स घ्यावे लागत होते, शुगरसाठी, बी पीसाठी. ते इन्शुरन्सच्या ऐवजी माझी लो झाली. मला ते उलटं गोळ्या औषधं बंद करावी लागली. थोडा ब्रेक द्यावा लागला गोळ्यांना. म्हणजे आणि जो माझा मुख्य प्रॉब्लेम आहे ब्लॉकेजचा, त्याचाही मला त्यांनी विश्वास दिलेला आहे की तुमचा ब्लॉकेज आम्ही पूर्णतः बरा करू. इथला स्टाफ, इथले डॉक्टर म्हणजे एकदम घरगुती वातावरण. कुठल्याही प्रकारे हॉस्पिटल वाटतच नाही. आपल्या स्वतःच्या पेशंटला पण मनातून एकदम प्रसन्न वातावरण वाटतं. कुठलं मनावर बोधरेशन येत नाही. आपण आजारी ही भावना पेशंटच्या मनात या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर येत नाही. हा इथला अनुभव आहे. नाही, माझं दुखणं पूर्णपणे बंद झालं. छातीत दुखत नाही, मला दम लागत नाही. माझी पूर्वी शुगर 270, 380, 364 अशी असायची आणि आता माझी शुगर 97, 94 अशी झाली. 2 दिवसासाठी मला पूर्णपणे गोळ्या बंद कराव्या लागल्या. एवढी माझी शुगर कंट्रोलमध्ये आली. बी पी पण पूर्ण कंट्रोलमध्ये आला. पूर्वी माझा बी पी 170, 180 असायचा. तो आज माझा 110, 100, 97, 95 असा येतो. म्हणजे एवढं बी पी पण कंट्रोलमध्ये आलं.